हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपाली लाईफस्टाईल. तर आपण आज पाहणार आहोत की किती व्हिडिओज टाकल्यावर आपलं चॅनल यूट्यूब प्रमोट करतं. तर मग आपल्याला मनामध्ये एक प्रश्न नेहमी असतो की आपण आपण यूट्यूबवर काम करत आहे किंवा आपण यूट्यूबवर व्हिडिओ टाकत आहेत, तर मग किती व्हिडिओ टाकल्यावर आपले चॅनल प्रमोट होईल किंवा किती व्हिडिओ टाकल्यावर आपलं चॅनल व्हायरल होईल किंवा व्ह्यूज येतील आपल्या चॅनलवर, हा प्रश्न आपल्या मनामध्ये नेहमीच असतो. तर भरपूर लोकांना माहिती नाही आहे की किती व्हिडिओ टाकल्यावर आपलं चॅनल प्रमोट होतं किंवा व्हिडिओ व्हायरल होतात. तर मग कारण यूट्यूब कधी सांगत नाही किंवा कधी तो क्लेम करतच नाही की एवढे तुम्ही व्हिडिओ टाका मग मी तुमचे चॅनल प्रमोट करेल किंवा तुमचे व्हिडिओ व्हायरल करेल किंवा तुमच्या व्हिडिओजवर व्ह्यूज यायला लागतील. पण जे क्रोम ब्राउझर आहे तिथे यूट्यूब इनडायरेक्टली आपल्याला सांगत आहे की एवढे व्हिडिओ टाकल्यावर आपलं चॅनल प्रमोट होईल. पण जे नवीन यूट्यूबर्स आहेत, ज्यांना हे सर्व समजायचं आहे, भरपूर काही आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. यूट्यूब रिलेटेड जेव्हा ते यूट्यूब चॅनल बनवतात, जेव्हा आपण चॅनल बनवतो तेव्हा आपल्याला माहिती नसतं की आपण किती व्हिडिओ टाकायचे आहे, किती व्हिडिओ म्हणजे टाकल्यावर आपलं चॅनल प्रमोट होईल. तर आपण काय करत असतो की 10 ते 15 व्हिडिओ टाकतो, त्यानंतर आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी येऊन जाते की अरे आपल्या चॅनलला तर व्हॉईसच येत नाही, आपल्या चॅनलला तर सबस्क्राईबच येत नाही आहे, आपल्या चॅनल तर प्रमोटच होत नाही, तर आपल्याकडून काय हे यूट्यूब आपल्या म्हणजे बसच्या बाहेर आहे. तर मग आपण ते यूट्यूब तिथे निगेटिव्ह होऊन जातो, आपलं म्हणतं आपण तिथे यूट्यूब सोडून देतो. पण त्याच्यासाठी आपल्याला एक म्हणजे असा आपला टाईम टेबल तयार करावा लागेल. म्हणजे कसं असतं ना की यूट्यूबला मध्ये काम करणारे खूप जण आहे, तर मग यूट्यूबला कळण्यासाठी का नाही ह्या लोकांना आपली गरज आहे, अशा लोकांसाठीच यूट्यूब मदत करत असतं. तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, एक टाईम टेबल बनवायचं आहे. जर तुम्ही डेली जर समजा आपले ब्लॉग राहो किंवा फूड चॅनल राहो, जर डेली एक व्हिडिओ अपलोड करत असाल तर एकदमच चांगलं. पण जर तुम्हाला नसेलच जमत तर तुम्ही 2 दिवसांनी एक करा. पण जो टाईम परफेक्ट आहे ते टायमावर चुकू नका. 2 दिवसांनी एकदा तुम्ही तुमचा व्हिडिओ नक्की अपलोड करा, म्हणजे जेणेकरून यूट्यूब म्हणजे तुम्हाला पण सपोर्ट करेल. आणि तुमच्याकडून डेली होत असेल तर मग तुम्ही 2 दिवसाला एकदा करा, 3 दिवसांनी एकदा करा, पण जो तुमचा टायमिंग आहे त्या टायमावर तुम्ही नक्की व्हिडिओ अपलोड करा. जे तुम्ही स्टार्टिंगपासून जे शेड्यूल यूज करत आहात ते शेड्यूल पुढेही यूज करत राहा, गॅप देऊ नका. तर ह्या ठिकाणी यूट्यूब आपल्याला डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली सांगत आहे की तुम्ही 33 व्हिडिओ अपलोड केल्यावर मी तुमचं चॅनल ग्रो करेल किंवा मी तुमचं चॅनल प्रमोट करेल. तर मग यूट्यूबनी सांगितल्याप्रमाणे 33 व्हिडिओ अपलोड केल्यावर आपल्याला एक ट्रिक यूज करायची आहे, एक ट्रिक फॉलो करायची आहे. तर ती ट्रिक जी आहे ती ट्रिक फॉलो केल्यावर आपल्या चॅनलवर म्हणजे पटापट व्ह्यूज येतील, आपलं चॅनल पटापट ग्रो होईल. तर मग तुम्ही ती ट्रिक काय आहे ती बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि अर्धा बघू नका. नाहीतर ते तुम्ही जरी समजा तुम्ही 33 व्हिडिओ टाकले पण तुमच्या चॅनलवर आणि 33 व्हिडिओ तुम्हाला जर आता मी सांगितलं 33 व्हिडिओ टाका आणि 33 व्हिडिओ तुम्ही टाकले पण, आणि जर समजा 33 व्हिडिओ टाकल्यावर पण जर तुम्हाला व्ह्यूजच आले नाही, जर समजा सबस्क्राईबच तुमचे वाढले नाही, तर काय फायदा ते 33 व्हिडिओ टाकून. तुम्हाला ही ट्रिक फॉलो करावी लागेल, तर तुम्ही नक्की बघा. तर मी सुरुवातीला गुगलवर गेले, गुगलवर गेल्यावर मी ते टॅग जनरेटर सर्च केलं. त्यानंतर मी जी आपली पहिली लिंक आलेली असते ती पहिली लिंक क्लिक केली. त्यानंतर इथे आपलं टॉपिक टाकलं. सपोज मी कुकिंग रिलेटेड व्हिडिओ बनवत आहे, तर मी इथे दाल तडका रेसिपी किंवा ढाबा स्टाईल दाल तडका रेसिपी अशा प्रकारे सर्च केलं आणि त्यानंतर आपल्यासमोर टॅग ओपन होतात. तर हे टॅग कॉपी करून आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओवर जाऊन पेस्ट करायचे असतात. त्यानंतर पुन्हा आपण गुगलवर गेलो. गुगलवर गेल्यावर डिस्क्रिप्शन जनरेटरवर क्लिक केलं. त्यानंतर पहिली लिंक क्लिक केली. त्यानंतर आपल्यासमोर असा काही इंटरफेस येतो. त्यानंतर व्हिडिओ टॉपिकवर क्लिक करून पुन्हा तिथे ढाबा स्टाईल दाल तडका टाकलं आणि सर्च केलं. त्यानंतर
आपल्यासमोर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन झाले. त्यानंतर हे इथे कॉपी करून यूट्यूबला जाऊन पेस्ट करायचं आपल्या व्हिडिओवर. जे दाल तडकाचे व्हिडिओ टाकलेले आहे किंवा तुम्ही दुसरी व्हिडिओ टाकली असेल तर तेही तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकतात. ही ट्रिक 33 व्हिडिओ अपलोड केल्यावर यूज करायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनललाही आणि बेल आयकन पण प्रेस करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.